नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातील पोहरा भानखेडा मार्गावरील जंगल परिसरात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शनिवार 29 मार्च रोजी रात्री 18 वर्षीय युवतीवर 5 आरोपींनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसचे अध्यक्ष जयश्री वानखडे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. निवेदन देण्यामध्ये जयश्री वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्ष शिरीन खान, नगरसेविका डॉक्टर अर्चना आत्राम, तसेच राजश्री जटाडे, सुनीता भेले, वंदना निरगुड, भारती क्षीरसागर तसेच इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तपास जलद गतीने पूर्ण करून मजबूत पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल करावे आणि न्यायालयीन प्रक्रिया गतिमान करावी अशी मागणीही त्यांनी केली. यासोबतच महिलांच्या सुरक्षतेसाठी जंगल परिसरात पोलीस ग्रस्त सीसीटीव्ही यंत्रणा आणि हेल्पलाईन सुविधा बळकट करण्यावरही भर देण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषीवर कठोर कारवाईची सर्वत्र मागणी होत आहे. भानखेडा मार्गावर जी समाजाला आणि महिलांना जी अतिशय फार निंदनीय घटना म्हणावं की महिलांच्या याच्यासाठी जी आहे की आम्हाला फार लाजिरवाणी गोष्ट आहे ही की वारंवार शहरामध्ये या घटना घडत आहे. याला कुठेतरी प्रशासन, पोलीस प्रशासन पण जबाबदार आहे. आम्ही म्हणू की जवळपास शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोलिंग व्हायला पाहिजे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहे की नाही हे बघायला पाहिजे. तिथे पार्थिव दिवे आहेत की नाही आहे, कुठे काही एवढा अंधार जर आहे, आपण तिथे वारंवार जर मुलं मुली तिथे जात असतील, अशा प्रकारच्या जर घटना होत असेल, याचा अर्थ तिथे पेट्रोलिंग नाहीये. कारण तिथे वारंवार ते मुलं मुली जात होते. जर पेट्रोलिंग असतं तर त्यांना केव्हाचेच मिळाले असते. परंतु या गोष्टीमुळे ही घटना पण तिथे वारंवार येत होते आणि ती मुलगी पण तिथे वारंवार जात होती असं आम्हाला सांगण्यात आलं. परंतु ही घटना होऊ नये शहरामध्ये, अशा घडू नये म्हणून आम्ही आज पी साहेबांना निवेदन दिलं. कारण शहरामध्ये सतर्क राहण्याची फार गरज आहे. कारण आज जर आमच्यासारखी महिला किंवा एखादी मुलगी जर वॉकिंगला जात असेल अशा शांत ठिकाणी, तर तिची हिंमत पुढे होणार नाही, महिला बाहेर येणार नाही. कारण महिलांमध्ये ही आता फार मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे. जरी शिक्षणासाठी जर एखाद्या भानखेड्यावरून जर इकडे जर मुलगी शिक्षणासाठी जर येत असेल अमरावती शहरामध्ये, कशा पद्धतीने सुरक्षित आहे. एखादी मुलगी जर ट्युशनला येत असेल एवढ्या लांबून, तर ती रात्रीचं तिथं जाऊ शकेल का? कारण पेट्रोलिंग नाहीये, पार्थिव दिवे नाहीये आणि सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये. म्हणजे इथनं येणारे मुलं शिक्षणासाठी कशा पद्धतीने अमरावती शहरामध्ये येतील आणि अमरावती शहरामधून कसे ग्रामीण मध्ये जातील. यामुळे शहरातील जे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याला पेट्रोलिंगची गरज आहे, दामिनी पथकाची गरज आहे. कारण वारंवार जर या शहरामध्ये घटना घडत आहे तर पोलीस प्रशासनाने सतर्क व्हावं आणि जे गुन्हेगार आपल्याला मिळाले आहेत त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी की जेणेकरून अमरावती शहरामध्ये अशी घटना होणार नाही. जवळपास हे दोघंही बालिशीच आहे, फार कमी वयाची मुलं आहेत आणि या गोष्टी घडून राहिल्या आहे. तर थोडं सतर्क राहण्याची गरज आहे महिलांना. संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं, नेमकं काय मागणी आहे? यामध्ये आम्ही हेच म्हटले की तुम्ही कठोर कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे आणि पेट्रोलिंग अमरावती शहरामध्ये जो परिसर आहे, मार्डी रोडचा परिसर बघा, तिकडे रहाटगावच्या पुढे बघा, गिट्टी खदानचा परिसर बघा, या लांब लांबच्या परिसर शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर रेग्युलर पेट्रोलिंग व्हायला पाहिजे. दामिनी पथक तिथे असायला पाहिजे, पार्थिव दिवे तिथे असायला पाहिजे, जेणेकरून ह्या घटना घडणार नाही. म्हणून आम्ही आज सीपी साहेबांना निवेदन दिलं की या गोष्टीची तुम्ही अंमलबजावणी खरोखर करायला पाहिजे. कारण आज महिला शहरामध्ये सुरक्षित नाहीये. भानखेडा परिसरामध्ये आपण जगतोय की त्या एका अल्पवयीन मुलीसोबत एक क्रूर घटना घडली आहे आणि आम्हाला आमच्या याच्यामध्ये माहिती पडलंय की त्या वारंवार तिथे जाणाऱ्या ज्या मुली आहेत, तिथे जाणाऱ्या जे मुलं आहेत, यांनी या गोष्टीचा याची कल्पना पोलीस प्रशासनाला ऑलरेडी आहे. तर आमची अशीच मागणी होती की ज्या ठिकाणी असा एरिया आहे जिथे एकांत आहे किंवा अशा ठिकाणी जे अल्पवयीन मुलं मुली जातात, एकतर त्यांना या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे, तो अवेअरनेस येण्याची गरज आहे. आणि सेकंड टू बी अवेक अँड अवेअरनेस याची गरज आहे आपल्याला की प्रत्येक हॉस्टेल आणि महिलांचे हॉस्टेल, मुलांचे हॉस्टेल या ठिकाणी जाऊन त्या लोकांना एक व्यवस्थित अवेअरनेस द्यायची गरज आहे. मला यावर बोलायचं आहे. आणि पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं की त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये त्या गुन्हेगारांना पकडून एक
दंडात्मक कारवाई केली. पण अशा नराधमांना किंवा अशा विकृत मानसिकतेच्या पसरवण्यासाठी किंवा अशी ही लोक जे काम करतात यांना आळा घालण्यासाठी यांच्यावर दंडात्मक कारवाई होणं फार गरजेचं आहे. ज्याच्यामुळे ज्या मुली शिकायला येतात किंवा इथे ज्या मुली स्त्रिया आहेत ज्या एकट्या फिरू शकणार नाही यांच्यावर एक प्रतिबंधात्मक मानसिक प्रतिबंधात्मक असेल की आम्ही सुरक्षित नाही आणि आज गरज आहे की आपल्याला आपल्या शहराला सुरक्षित बनवण्याची. अर्थातच आम्ही पोलीस प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या त्या पूर्ण करतील. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी एक चांगली कामगिरी केली आहे आणि आम्हाला पण असा विश्वास आहे की ते यानंतरही तिथे एक पेट्रोलिंगचा आणि एक सुरक्षितेचा एक भाग असं म्हणून स्वतःची एक जबाबदारी समाजाची म्हणून ते स्वीकारतील. आम्ही त्यांच्याकडे या मागण्या केलेल्या. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.